डोळे पिवळे दिसत आहेत, लघवीचा कलरही जास्त पिवळा वाटतोय, तुम्हाला कावीळ झाली असायची शक्यता आहे. नमस्कार, मी डॉक्टर अभिमान पवार, पोटविकार लिव्हर विकार तज्ञ तसेच ऍडव्हान्स एंडोस्कोपिस्ट, गॅस्ट्रो केअर क्लिनिक मिरज. आज 28 जुलै 2024 वर्ल्ड हिपॅटायटिस डे च्या निमित्ताने आज आपण हिपॅटायटिस व्हायरसेस बद्दल जाणून घेऊया. तर हिपॅटायटिसचे ए, बी, सी, डी आणि ई हे कॉमन व्हायरसेस आहेत. या व्हायरसेस मध्ये हिपॅटायटिस ए आणि ई हे जे आहेत हे दूषित पाणी किंवा दूषित अन्न जे खाल्ल्यामुळे ट्रान्समिट होतात. तर या उलट हिपॅटायटिस बी, सी आणि डी हे व्हायरसेस आहेत हे रक्ताद्वारे संक्रमित होतात. याशिवाय असुरक्षित यौन संबंधातूनही हे ट्रान्समिट होऊ शकतात. पहिला आपण हिपॅटायटिस ए आणि ई बद्दल थोडीशी माहिती घेऊ. हिपॅटायटिस ए आणि ई याची सर्वसाधारण लक्षणे जी आहेत त्यामध्ये ताप येणे, मळमळणे, डोळ्याचा रंग पिवळा दिसणे, लघवीचा रंग पिवळा होणे, याशिवाय पोटामध्ये उजव्या बाजूला वरच्या भागात थोडा पेन जाणवणे, अतिशय जास्त थकवा जाणवणे, सोबतच अन्न पाहिल्यानंतर किंवा अन्नाचा वास आल्यानंतर मळमळ होणे किंवा उलटी होणे या लक्षणांचा समावेश होतो. तर हिपॅटायटिस ए आणि ई मुळे होणारी जी कावीळ असते ही सेल्फ लिमिटेड असते. सेल्फ लिमिटेड म्हणजे काय, तर ही कावीळ काही उपचार जरी नाही केले तरी पण काही वेळानंतर ही आपोआपच बरी होऊन जाते. तर ही कावीळ बरी लवकर होण्यासाठी काही घरगुती उपाय ज्यामध्ये हायड्रेशन चांगलं ठेवणं, ॲडिक्वेट रेस्ट घेणं हे या घटकांचा समावेश असतो. काही औषधोपचार आहेत ज्यामुळे ही कावीळ लवकर बरी होण्यास मदत होते. हिपॅटायटिस ए आणि ई फारसे काळजी करण्यासारखे विषाणू नाही आहेत, पण एस्पेशली प्रेग्नन्सी मध्ये हिपॅटायटिस ई हा खूप ड्रेडफुल व्हायरस मानला जातो. अतिशय गंभीर आजार होऊ शकतो आणि प्रेग्नन्सी मध्ये हिपॅटायटिस ई मुळे प्रेग्नन्सीचे आउटकम्स हे खराब होऊ शकतात, ज्यामध्ये अबॉर्शन होणे, आईलाही जीवाला धोका होऊ शकतो आणि बरेचसे ऑर्गन फेल्युअर देखील होऊ शकतात. त्यामुळे हिपॅटायटिस ई हा प्रेग्नन्सी मध्ये ड्रेडफुल मानला जातो. या उलट हिपॅटायटिस ए जो आहे हिपॅटायटिस ई च्या कम्पॅरेटिव्हली हा थोडासा माइल्ड स्वरूपात असतो आणि नॉर्मल लोकांमध्ये हिपॅटायटिस ए आणि ई मुळे होणारी जी कावीळ आहे ही काही दिवसांमध्ये ठीक होऊन जाते. याला फारसं घाबरण्याची गरज नाही. तर हिपॅटायटिस ए ला लस उपलब्ध असल्यामुळे आणि लहानपणामध्ये जर लस घेतली असेल तर शक्यतो हिपॅटायटिस ए त्यांना होत नाही. तसेच हिपॅटायटिस ए आणि ई एकदा होऊन गेल्यानंतर याच्या अगेन्स्ट इम्युनिटी खूप वर्षांकरता टिकून राहते. यानंतर आपण जाणून घेऊयात हिपॅटायटिस बी, सी आणि डी बद्दल. तर हिपॅटायटिस बी, सी, डी जे आहेत हे क्रॉनिक हिपॅटायटिस मध्ये मोडतात. यामध्ये सर्वसाधारणपणे लक्षणे ही जाणवत नाहीत. बरेचसे रुग्ण असे असतात की त्यांना रुटीन ब्लड टेस्ट केल्यानंतर त्यामध्ये त्यांना हिपॅटायटिस बी किंवा सी आहे किंवा डी आहे हे जाणवतं. तर काही रुग्णांमध्ये हिपॅटायटिस बी झाल्यानंतर लक्षणे दिसतात. यामध्ये ताप येणे, उजव्या बाजूला दुखणे पोटामध्ये किंवा डोळे पिवळे होणे, लघवी पिवळे होणे ही लक्षणे दिसू शकतात. हिपॅटायटिस बी आणि सी जे आहेत हे क्रॉनिक हिपॅटायटिस व्हायरस असल्यामुळे हे खूप स्लो ऍक्ट होतात. ते लिव्हर मध्ये दडून बसतात आणि अजाणतेपणे हे हळूहळू करून लिव्हरला इजा करत जातात. त्यामुळे बऱ्याचदा या आजाराचं निदान हे त्याचे कॉम्प्लिकेशन्स झाल्यानंतर होतात. हे कॉम्प्लिकेशन्स म्हणजे कोणते, तर हिपॅटायटिस बी आणि सी मुळे होणारा क्रॉनिक हिपॅटायटिस त्यामध्ये लिव्हर फायब्रोसिस होऊ शकतो, लिव्हर सिरोसिस होऊ शकतो किंवा हिपॅटायटिस बी आणि सी मध्ये सिरोसिस व्हायच्या आधी लिव्हरचा कॅन्सरही उद्भवण्याची शक्यता असते. बऱ्याच रुग्णांमध्ये हिपॅटायटिस बी मुळे होणाऱ्या सिरोसिस झाल्यामुळे पुढचे ज्या वेळेला गुंतागुंतीचे प्रकार होतात ज्यामध्ये पोटात पाणी होणं, रक्ताच्या उलट्या होणं, शुद्ध कमी होणं, वारंवार कावीळ होणं इत्यादी समस्या झाल्यानंतर ज्या वेळेला तपासण्या केल्या जातात त्यावेळेला या रुग्णांना हिपॅटायटिस बी आहे आणि या हिपॅटायटिस बी मुळे त्यांना हे सर्व दुष्परिणाम झालेत याचं निदान केलं जातं. सिमिलरली हिपॅटायटिस सी मध्येही अशाच गोष्टी घडतात. त्यामुळे हिपॅटायटिस बी आणि सी हे थोडे गंभीर आजार मानले जातात. या हिपॅटायटिस बी आणि सी चं संक्रमण जे असतं हे रक्तावाटे किंवा असुरक्षित शरीर संबंधातून ह्याचं संक्रमण होतं. हिपॅटायटिस बी चं लस उपलब्ध आहे. हिपॅटायटिस बी चे 3 लसीचे डोस घेतले जातात आणि ही लस दिल्यानंतर 99% त्याचं प्रोटेक्शन मिळू शकतं. तर हिपॅटायटिस सी ची लस अजूनपर्यंत उपलब्ध नाही, परंतु नवीन संशोधनाअंती आता हिपॅटायटिस सी बद्दल काही जी औषधे जी उपलब्ध आहेत त्यामुळे हिपॅटायटिस सी जो आहे हा बऱ्यापैकी 95% पेक्षा जास्त रुग्णांमध्ये हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. पण त्याला वेळेत निदान होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे
हेपॅटायटिस बी आणि सी चे नियमितपणे टेस्ट करणं आणि ज्यांनी व्हॅक्सिन घेतलं नाही अशा रुग्णांनी, अशा नॉर्मल लोकांनी सुद्धा हेपॅटायटिस बी चं व्हॅक्सिन घेणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे हेपॅटायटिस ए, बी, सी, डी, ई या सगळ्या हेपॅटायटिस पासून आपण रक्षण करू शकतो स्वतःचं आणि लिव्हरला निरोगी राहू शकतो. हेपॅटायटिस हे 5 हेपॅटायटिस व्हायरसेस सोडले तर आणखी काही दुर्मिळ व्हायरसेस आहेत जे लिव्हरला इजा करू शकतात. ज्यामुळे हर्पीस व्हायरस आहे, सायटोमेगॅलो व्हायरस आहे, इत्यादी व्हायरस आहेत. हे व्हायरसेस दुर्मिळ आहेत आणि याच्यामुळे होणारी कावीळ ही तितक्या प्रमाणात सिव्हिअर नसते आणि त्याला वेळेत निदान केल्यानंतर त्याला आपण पूर्णपणे बरी करू शकतो. परंतु हेपॅटायटिस बी आणि सी जे आहे त्याच्या दुष्परिणाम हे गंभीर असू शकतात. त्यामुळे वेळेत निदान होणं खूप गरजेचं असतं. एस्पेशली जे हेल्थ केअर वर्कर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, मेडिकल स्टुडंट्स आहेत, इंटर्न्स आहेत, नर्सेस आहेत, ज्यांना डे टू डे ह्या रक्तातून ट्रान्समिशन होण्याची संभावना असते, सुई टोचल्यामुळे ट्रान्समिशन होण्याची शक्यता असते, तर अशा लोकांनी तर 100% ह्याचं व्हॅक्सिन घेणं हे कंपल्सरीच आहे आणि याद्वारे पुढील सगळे दुष्परिणाम आपण टाळू शकतो. त्यामुळे कावीळ कोणत्या प्रकारचे आहे, त्यावर कोणत्या टेस्ट करायचे आहेत आणि त्याचे कोणते उपचार घ्यायचे आहेत हे आपल्याला लवकर कळू शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवरती संपर्क साधा आणि खाली दिलेल्या फोन क्रमांकावरती संपर्क साधू शकता. धन्यवाद.